थोड्याच वेळात दिल्लीत भाजपची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। यात भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। 100 उमेदवारांची पहिली यादी जाहीर आज केली जाऊ शकते आणि त्याच निमित्त या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेचं आयोजन भाजपकडून करण्यात आलेलं आहे। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। गणेश, तुमच्याकडे काय अधिक तपशील? नक्कीच अवघ्या काही वेळामध्ये ही खरं तर पत्रकार परिषद होईल आणि यामध्ये लोकसभेच्या 100 जागांची नावं आहेत ती घोषित केली जातील। प्रामुख्याने यामध्ये आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव असेल, त्याचबरोबर अमित शहा हे महत्वाची काही नेते आहेत यांची सगळ्यांची नावं या यादीमध्ये पाहायला मिळते। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये नेमकं कुठल्या लोकसभेची जागेची यादीमध्ये नाव येतं हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र हे अत्यंत अग्रस्थानी राहिलेलं आहे। कारण की ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि त्यानंतरून जागा वाटपाचा फॉर्म्युला संदर्भात देखील एक महत्वाच्या बैठका पार पडल्या होत्या, त्यामुळे नेमकं यावेळी शिंदे आणि राष्ट्रवादी हे कुठल्या जागा लढवणार याची देखील उत्सुकता आहे आणि त्याचबरोबर भाजप यावेळेस किती जागा लढवणार याची देखील मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या नेमक्या कुठल्या जागा आहेत त्या पहिल्या यादीमध्ये येतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।